मी लिहिलेला एक अनुभव. लग्न करून मी जिथे आले ती शेतकी सोसायटी, त्यातली अर्धी वसाहत आदिवासींची. मुळातच मला वेगवेगळ्या संस्कृती, परंपरा यांचं खूप आकर्षण, म्हणून मी इथल्या लोकांमध्ये सहज एकरूप झाले. एक कलाकार, एक लेखक, एक शिक्षक म्हणून माझं खरं धन हेच वेगवेगळे अनुभव. असाच एक अनुभव आदिवासी पाड्यातील साखरपुडा. अंबरनाथून निघालेली बस बदलापूर सोडून जसजशी पाड्यात जाऊ लागली तशी हिरवळ, कुडांची घरं, रस्त्याच्या कडेने फिरणारी उघडी शेंबडी पोरं, गाय बैलांच्या गळ्यातील घंटा, निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळणारी सशक्त शरीराचे वरदान घेऊन आलेली जमात दारोदारी दिसू लागली. साखरपुड्यात मला खास जाणवलं ते बायकांच्या केसांची रंगीबेरंगी सजावट आणि रापलेल्या काळ्या कुट्ट त्वचेवर घातलेले चमचमते पैंजण आणि त्यावर नेसलेल्या चकमकीच्या साड्या. आम्ही बायका मंडपात बसलो होतो आणि मंडपात चक्क एका कोंबड्याने आमच्या डोक्यावर उडी मारली. मग काय, तो कोंबडा या डोक्यावरून त्या डोक्यावर जसा उडी मारत होता तशा बायका टुनटुन उड्या मारत होत्या. एकदमच गोंधळ उडाला सगळ्या मंडपात. इथल्या वातावरणात भाव खाणारा एकुलता एक गोरा घुमटा म्हणजे भटजी. कशी असते आदिवासी जमात, निरागस, त्यांच्या गरजा पण छोट्या असतात. निसर्गाच्या कुशीत दिवस घालवायचा. हे असे अनुभव गाठीशी आले ना की असं वाटतं आज खऱ्या अर्थाने व्यक्ती म्हणून आपण सजलो, नटलो. हे अनुभव म्हणजेच आत्तापर्यंतची घडलेली मी.